आपण जालन्यामध्ये जाऊया। भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यापूर्वी जालन्याचं ग्रामदैवत असलेल्या गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात आणि पाठीमागे पार्थस्वरूप उद्धव आहे। त्यामुळे पार्थस्वरूप उद्धवांनी गीता सांगितल्याबरोबर अर्जुनराव पांडवांच्या कळपात परत आले आणि त्यामुळे आता जालन्यामधली चुरसच संपली। रावसाहेब अर्जुनराव हे एकत्र आल्यानंतर आणि त्यासोबत नाना आहेत, पालकमंत्री आहेत आणि सगळे आमदार आणि पदाधिकारी आहेत। आता निवडून येणं आव्हान नाहीये। आता खरं आव्हान जर काही असेल तर रावसाहेब पाटलांना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आणणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे। आणि मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर हे निश्चित शक्य होणार आहे। बंधू भगिनींनो, खरं तर या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी देशामध्ये मागील 5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं काम झालं, सामान्य माणसाकरता, गरिबाकरता, शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या हजारो योजना आज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। आजच काँग्रेसने आपला जाहीरनामा घोषित केला। खरं म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा काल घोषित व्हायला पाहिजे होता, कारण काल 1 एप्रिल होता, एप्रिल फुलचा दिवस होता। त्यामुळे कालच तो जाहीरनामा घोषित व्हायला पाहिजे होता, पण तो आज झाला। पण जाहीरनामा घोषित झाला तरी तो एप्रिल फुल बनवणाराच जाहीरनामा घोषित झाला। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही। खरं म्हणजे मला काँग्रेसचं आश्चर्य वाटतं। गेले 50 वर्ष एकच नारा देतात, निवडणूक आली की गरिबी हटाव, निवडणूक आली की गरिबी हटाव, आणि निवडणूक झाली की स्वतःची गरिबी हटवल्याशिवाय दुसरं काही करत नाही। गेल्या 50-60 वर्षामध्ये या देशामध्ये वारंवार गरिबी हटावच्या योजना काँग्रेस पक्षानं केवळ जाहीर केल्या। प्रत्येक वेळी त्यांनी योजना जाहीर केल्यानंतर गरिबी तर हटली नाही, पण या देशातल्या गरिबांची संख्या काँग्रेसच्या कार्यकाळात दुपटीनं वाढली। पण आज पहिल्यांदा मोदीजींनी ज्या योजना आणल्या, जनधन सारखी योजना असेल, उज्ज्वला सारखी योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना असेल, मुद्रा सारखी योजना असेल, ही प्रत्येक योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते आहे आणि त्या माध्यमातून आज एक मोठं परिवर्तन होत आहे। बंधू भगिनींनो, निवडणूक ही तर महत्वाची आहेच, पण त्यासोबत आपल्या समोर आज एक महत्वाचं आव्हान आहे। मराठवाड्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे। आम्हाला चिंता निवडणुकीची नाही आहे, निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, जनतेचा आमच्यावर आशीर्वाद आहे। आम्हाला चिंता मराठवाड्याच्या दुष्काळाची आहे। या